बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे भंडाऱ्यातून। भंडारा जिल्ह्यातल्या वादळी वारा आणि पावसामुळे मका पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे। वादळी वाऱ्यामुळे हाती आलेलं मका पीक अक्षरशः जमीनदोस्त झाल्याचं दिसून येत आहे। मक्याचं कणीस भरण्यापूर्वीच पीक जमिनीवर पडल्यामुळे कणीस भरणार नसल्यानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान होणार आहे आणि त्यामुळे आता शेतकरी पुन्हा हवालदिल झालाय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभय भुते यांनी। हवामान विभागाने दिलेला जो अंदाज होता 16 ते 21 दरम्यान विदर्भात पाऊस पडण्याचा अंदाज होता आणि भंडारा जिल्ह्यामध्ये बुधवारला वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आणि या पावसामुळे जी आहे मका पीक हा जमीनदोस्त झालेला आहे। आणि आता आपण सध्या भंडारा जिल्ह्यातील जेवणाला इथे आहोत आणि आता आपण बघू शकतोय की या वादळी वाऱ्यामुळे जे आहे मका पीक पूर्णतः जमिनीवर झोपलेलं आहे आणि याच्यामुळे शेतकऱ्यांचे एक मोठे नुकसान होईल असं आता शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। आणि या ठिकाणी आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्यासोबत संवाद साधूया की नेमका हे जे संपूर्ण पीक पडले आहे ते कशामुळे झाले आणि काय झालेलं आहे। सांगाल आपलं नाव काय सांगाल? हिवराज गोंदवळे जेवणाळा। 3 एकराला मका लावलेला आहे। हवाधुनी बुधवारी हवाधुनी आल्यामुळे मका पडलेला आहे, कणीस भरणार नाही आता तो। तर आमची अशी शासनाची मागणी आहे कास्तकाराची का चौकशी करून शनिवारी आम्हाला भरपाई द्यावा अशी आमची कास्तकाराची मागणी आहे। निश्चितच बुधवारी झालेल्या या वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यातील जे मका उत्पादक शेतकरी आहेत यांचा मका पीक हा जमीनदोस्त झालेला आहे आणि याच्यामुळे एक मोठे नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। त्यामुळे शासनाने याचे पंचनामे करावे व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे। अभय भुते, NDTV मराठी, भंडारा।